हे घ्या गुरुजी भाऊ घ्या. लवकर काढा तिकडे साहेब भडकले. अरे मी मगाशी सांगायला कधी होणार आहे रेखाचित्र? येस होणार. लवकर काढा. प्लीज ऐका ना साहेब, ऐका ना लवकर मला आवरण सांगा. मला जाम भूक लागली, सकाळून काय खाल्लेलं नाही. एकदा चित्र काढून दिलं ना की टेन्शन राहणार नाही. साहेब जाम चिडलेत. मला काय आठवत नाही, म्हणजे असं मेंदूवर ताण पडलाय माझ्या असं. खरं तर मेंदूवर बॅन पण आणला पाहिजे तुमच्या, कळलं का? वा वा. कळलं का तुम्हाला? प्लीज सांगा ना, इथं मरमर करतोय, मला एकदा चित्र काढू दे. मी गेलो, मला दुसरी काम आहे तो. प्लीज हां. मला बुर्जी खायची म्हणजे मी त्या दिवशी मी बुर्जी खात होतो ना, जेव्हा दरोडा पडला तर मी आता भुर्जी खाली तर म्हणजे सगळं आपोआप आठवल. मला बुर्जी खायची. अरे मी सकाळपासून काय खाल्लं नाही रे. अरे मला भूक लागली, मी माझ्यासाठी मागवले रे. हरकत नाही, माझं काय असं काय नाही खाली तर तसं मला काय आठवणार नाही. हा डोकरा खा एकदाचा मर तिकडे खा एकदाचा, लवकर सांग मला. वाह, क्या बात आहे. कुठे मागवली? पहिली खा आधी, 2 घास खा आधी. किती मागवली? बरी आहे. वाह, एकदम नाही उष्ट जाऊ दे, तुम्ही नका. वाह, क्या बात आहे, एक नंबर. पाणी देऊ? पाणी थोडस पी. पाणी पी, बुर्जी खा. मर मेला पण लवकर सांग काय ते, मला भूक लागली यार. वाह वाह वाह, क्या बात आहे. बरं वाटलं? हा बरं वाटलं? जाम जाम हा, आता बरं वाटतंय? आता मला सांगा काय काय कसा होतो माणूस? हा म्हणजे तो माणूस आहे ना, तुम्हाला सांगतो ना, म्हणजे मला कायच आठवत नाही. हा म्हणजे ऍक्च्युली ह्या बुर्जी पावची त्याची काही विशेष गरज नव्हती. हा ऍक्च्युली म्हणजे तसं मी आता खाल्लंय ना, मला एक डुलकी मारू थोडस. थँक्यू तुम्ही आमच्या एवढ्या छोट्याशा गावात आलं, आमचा मान वाढवला. अरे. तुमचं खूप खूप उपकार. नाही त्यात काय एवढं. समीर चौगुले. फटकाव त्याला. समीर चौगुले. फटकाव त्याला. फटकाव त्याला म्हणतायत हे. अयो ते जय जयची कार असते. फटकाव त्याला म्हणजे जय जयकार असतो तुमच्या? आमच्या भाषेमध्ये फटकाव त्याला अरे जय जयकार असत. मराठी म्हणून साधारणतः तशीच आहे म्हणून मला वाटतं. प्राकृत असतं साऊंडिंगच आहे. मला एक गोष्ट कळलेली नाहीये की म्हणजे हे तुम्ही एवढ्या छोट्याशा गावात म्हणजे थुकपल्ली नावाच्या गावात मला बोलवलं इथे, आणि तुम्ही बघता का महाराष्ट्राची हास्य जत्रा? म्हणजे मला कसं काय बोलवलं तुम्ही? सेरी सर मी सांगते हा. आमच्या गावात तुम्हाला रिस्पेक्ट असत याचं कारण थोडं वेगळं असत. काय कारण आहे? त्याचं लॉंग इयर बॅक आमच्या गावात खोद काम गेलं तेव्हा आमचं पहिलं राज समीरेंद्र चौगुले याची प्राचीन मूर्ती सापडली असत. गंमत काय कोइन्सिडन्स, तुमच्या नावात आणि त्यांच्या नावात सिमिलरिटी असत. समीर चौगुले आणि आणि तुमच्या दिसण्यात पण सिमिलरिटी असतं. अयो काय सांगताय? Oh my God, राज. आमच्या अख्ख्या जनतेने अट्ट केला, तुम्हाला अट्ट नाही तर बोलावलेलं असतं अट्ट. वा वा, म्हणजे मी राजासारखा दिसतो असं तुमचं म्हणणं आहे? अय्यो. ओ माय गॉड, रिअली. पण मला सांगा या कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल आज? तर एकदम चट्ट नाही कळलंच नाही, नीट बोला, परत बोला. काही एकदम चट्टच असतं. अच्छा, छोटंसं आहे, ओके. बघा आधी तुमचं सत्कार ओके. आणि बघा तुमचं स्पीच, दॅट्स ऑल सर. अच्छा, स्पीच मी द्यायचंय का? इंग्रजी. पण मला तुमची भाषा येत नाही ऍक्च्युली. अयो डोंट वरी सर, आय एम देअर टू हेल्प यू. अरे वा, या. यू स्पीक इन युअर मदर टंग मराठी. हा. आय विल ट्रान्सलेट. मी ट्रान्सलेट करते, आमच्या लोकांना सांगते. ठीक आहे. इफ यू वॉन्ट एनी ऑप्शन तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू शकता. आमच्या लोकांना इंग्लिश समजतं. दे आर ऑल एज्युकेटेड. सर्वले सर म्हणजे तसा प्रॉब्लेम नाही इंग्लिशला मला, म्हणजे आय कॅन म्हणजे ऍक्च्युली काय आहे, इफ यू व्यक्त इन मदर टंग इट इज व्हेरी सिम्पल. त्यामुळे मग मी काय म्हणतो, मी माझ्या मदर टंग मध्ये व्यक्त होतो, तुम्ही ट्रान्सलेट करा. ओके कन्फर्म. एकदम कन्फर्म. ओके आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया अच्छा, सर. ठीक आहे. सगळे लोक खोळंबले असते ते. वडक्कमा ई कॉमेडी स्टार हास्य जत्रे सत्कार तुच्छ वांग. तुच्छवांग नका म्हणू, तुच्छवांग म्हणाला तुम्ही. आता तुम्ही तुमच्या भाषेत बोला ना. आमच्या भाषेतच बोलले. तुच्छवांग. तुच्छ म्हणजे या ठिकाणी, वांग म्हणजे आलं. अच्छा, असं आहे. ही कॉमेडी स्टार तुच्छ वांग.
वेलकम सर वेलकम अच्छा. वेलकम वेलकम सर हो, वेलकम हो. तुम्ही सांगाल ना? आय एम देअर ॲज अ ट्रान्सलेटर यू स्टार्ट युअर स्पीच नमस्कार मंडळी. वडक्कम कडप्पे आज तुम्ही मला इथे बोलवलं, मी तुमचे आभार मानतो. ए पत्रिवट्टी सत मुले आभार आभार एवढ्या छोट्याशा गावात तुम्ही मला बोलवलं, माझं कौतुक केलं, याचा मला खूप आनंद आहे. ए पुरकुत्रवांग तुकपल्ली गाव ग्राम ई निलार्गे आनंद बडाय आनंद जणू काही माझ्या चाहत्यांच्या अवकाशात 4 चांद मी इथे येऊन लावलेले आहेत. वा सर्व पल्ले तिल्ले सर ते तुम्ही काय बोलले जणू काही चाहत्यांच्या अवकाशात 4 चांद मी इथे येऊन लावलेले आहेत. वाके वाके सर्व पिल्ले माईक, तिल्ले माईक, माईक. अयो सॉरी सॉरी सर्व पिल्ले तिल्ले अंबलम सर्व चतुर्थ चंद्रम यो सर ते 4 चंद्र नंतर काय बोलले मी इथे येऊन लावलेले आहेत. तेवढंच नका म्हणून वाक्य, त्याचा वेगळा अर्थ होतो. एकत्र वाक्य म्हणा. जे चाहते आहेत त्यांच्या अवकाशात 4 चांद मी इथे येऊन लावलेले आहेत. एवढं म्हणा. सरी 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 सर्व पिल्ले तिल्ले अंबलम चतुर्थ चंद्रम सूर्य मालिका शनिचर मंगळ राहू केतू हे मी कुठे बोललो? हे नका बोलू ना तुम्ही. मी तुम्हाला आता काय सांगितलं की तेवढंच बोला तुम्ही. ते एलिब्रेट करत नाही हे एलोबरेट नको ना, ते तुमचं मनचं वाक्य नका घालू. मी जे म्हणतोय ना, मैंने आपको क्या बोला, मैंने आपको बोला क्या, मैंने आपको बोला क्या राहू केतू बोलो. नहीं. मॅडम मैंने जितने बोला है उतना ही बोलो. ओके. ओके ओके मी आता ओके, पुढे ओके, बोलतो. ओके. मी एक सर्वोत्कृष्ट कॉमेडी स्टार आहे. ओके वेरवत्री पात्र कॉमेडी स्टार पादर तुम्ही काय बोलताय? कुठलं पादर, कुठलं कॉमेडी स्टार, कुठले शब्द आहेत हे? अयो वेरवत्री पात्र कॉमेडी स्टार मग? अष्टपैलू कलाकार अरे कुठली भाषा ही? जवळजवळ मराठीच्या जवळ आहे. कुठली भाषा? असं पादर असं नसतं काही. आमच्या लँग्वेज मध्ये अष्टपैलूला पात्र म्हणतात पात्र म्हणतात आता मुद्दामून सगळं तुम्ही जुळून आणलं, मला माहिती आहे ते मला सगळं. हे पुढे बोला तुम्ही लेफ्ट लाईन मैं जितना बोलता हूँ उतना ही बोलो मॅडम. वर. आज मी जे यश मिळवलेलं आहे ते केवळ माझ्या मेहनतीमुळे आहे. सद्यस्थिते ई यश यशस्वी कारकीर्द अगोचर आगाऊ जवळजवळ शुद्ध मराठी बोलली बाई. सगळे मराठी शब्द आहेत ह्याच्यात. आगाऊ, अगोचर, यशस्वी, कारकिर्दे, हे सगळं मराठी बोला. कुठली भाषा आहे ही तुमची? आमची भाषा असं ते अशी कुठली भाषा आहे? तुम्हाला डिक्शनरी देऊ तुम्ही फॉलो करता हे बरोबर नाही तुमचं, सांगून ठेवतोय. मी काय सांगतोय तुम्हाला, आज मी जे काही यश मिळवलेलं आहे ते माझ्या मेहनतीमुळे. एवढंच बोला. ओके मला ओके 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 Please. ಸದ್ಯಸ್ಥಿತೆ ಮಾನ ಸನ್ಮಾನ ಸತ್ಕಾರ ಕಷ್ಟ ಮಾಡಲಿ ಈ ವಿಶ್ವ ಸುಬೇದಾರಗಳೇ विशू सुभेदारमुळे काय ती कोण मोठी शाणी लागून गेली? इथं मी मेहनत करतो, मी सगळ्या स्क्रिप्ट लिहितो, विशू सुभेदारमुळे म्हणाला. तुम्हाला काय जातं? याची करत येते रिहर्सलला, मला शिकवते ती. व्हॉट इज द प्रॉब्लेम अण्णा वाटेचं तिचं कशाला कौतुक करता तुम्ही? कोण तिचं ते कशाला विशू सुभेदारमुळे म्हणाला? विश्व सुभेदार म्हणजे तुमचं प्रचंड मेहनत म्हणजे अरे कुठला मराठी आहे, कुठली भाषा ही? विशू सुभेदार म्हणजे माझं सगळं. ते विश्व सुभेदार म्हणजे प्रचंड मेहनत अरे असं नसतं हो. हे बघ, तुम्ही मराठी बोलणार असेल ना, मी डायरेक्ट बोलतो मराठी, तुमची गरज नाहीये, कळलं? If it is so, please talk. I येस am येस not going to disturb you. रसिको Okay, हो. okay. वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं नाटक केलं. उठर बंगा उठर बंगा अयो ते सगळे चालले ते संपलं बघा ते चालले उठर बंगा वेंडर काय आणलं ते? हा ते कळणार आहे त्यांना येणं ते बोला तुम्ही सांगा ना, तर तुम्ही बोला ना उठर बंगा म्हणून. बसवा ना. சேல சந்திரப்பள்ளி சிட் डाव ना हेंद्रे तुम्ही बोलणार ना. நல்லா இருக்கே प्रयत्न करते कशासाठी करते प्रयत्न वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं नाटक केलं. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की वयाच्या 7व्या वर्षी मला दिल्लीला कुमाररत्न हा पुरस्कार मिळाला. मल्लिकेंद्र कौंद्र नेक्स्ट लाइन नेक्स्ट लाईन काय? मी आता तुम्हाला काय सांगितलं, मैंने आपको क्या बोला की मी वयाच्या 5व्या वर्षी पहिलं नाटक केलं आणि वयाच्या 7व्या वर्षी मला दिल्लीला कुमाररत्न पुरस्कार मिळाला, हे बोला. तेच सांगितलं मल्लिकेंद्र कौंद्र हे एवढी मोठी लाईन वेल्ली केंद्रित कोण ह्याच्यात कशी संपेल? आमचं ग्रामर असत काय थुकपल्लीची अंशुमन विचारेस का तू? अय्यो. एवढा सगळं पटकन संपवायला? मी जे बोलतोय ते बोला ना तुम्ही. पुढची लाईन आता नीट घ्या, मी नीट ऐका आणि अय्यो तुम्हाला मी सांगतो. तेच बोलते तुम्ही उगाच
आवाज मी पाहुणा आहे, आवाज कमी करा, पाहुणा आहे. सॉरी यू टॉक. हा आज मी इथे आलेलो आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो मिळायला सुद्धा खूप भाग्य लागतं आणि मला खूप आनंद होतोय की हा पुरस्कार मला मिळाला. ई फुर्र. नेक्स्ट लाईन. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते? मी काय बोललो? हे ना. मी इथे आलो हे माझं भाग्य आहे आणि मला आनंद झालाय की हा पुरस्कार मला मिळाला. याचं पुर एवढंच कसं असेल? पुर म्हटलं सगळ्यांना अरे हा असं कळलं का लगेच? एवढं मोठं वाक्य कळलं का? एक मिनिट. मुद्दामून करू नका, सांगून देते. डोंट टॉक मी लाईक दिस प्लीज. आय नो माय ड्युटी. हा. प्लीज आय एम डुइंग माय जॉब व्हेरी फर्स्ट क्लास. तुम्हाला एवढं असेल तर यू टॉक इन इंग्लिश. आय एम रेडी. आय कॅन तर तुम्ही गो आय कॅन हे इंग्लिश हिंद. तुम्ही इंग्लिश मध्ये बोला. यू डोंट शो मी योर आडेल तट्टूपणा. अयो यू डोंट शो मी आडेल तट्टूपणा. ಅಯ್ಯೋ, ಅಣ್ಣ. ಅಯ್ಯೋ ಸುಂದರಪಲ್ಲಿ ಅದೇ ತಪ್ಪು. ನಾದ್ರ ಅಕ್ಕ ಎಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಲ್ಲ ನಾದ್ರಬಲ್ಲೆ ಅಡ್ವಾನ್ಸ್. ನಾದ್ರಬಲ್ಲೆ ಗೆದ್ದರಬಲ್ಲೆ ನಾದ್ರಬಲ್ಲೆ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಎನ್ನಚ ಪೋ ಪೋ ಎನ್ನಚ ಆಯ್ ವೆಲೆ ಟ್ರೇಲ್ ಯೋಯೋ ಪೋ ವಾಯ್ತ ನಂಗಡ ಆಯ್ ವೆಲೆ ನಾದ್ರದಾದೆ ವಾಯ್ತ ಮಾಡಿದ್ರೆ ಮನಸ್ಸು ಸ್ಮರಾವಿಗೆ ಹೋಗ್ತು का मारलं मला याने? कशाला नको ते शब्द तुम्ही बोलत काय बोललो मी? ते तुम्ही काय बोल आडेल तट्टूपणा. यो चुप. ते आमच्याकडे आईवरनं शिवी असत ते तुम्ही मला आईवरनं शिवी देतो म्हटलं माझी माचं गप्प बसतील. आडेल तट्टूपणा आईवरून शिवी? अयो चुप. मग मूर्खपणा ही आईवरून शिवी आहे? नाही. मग तुम्ही मूर्खपणा करताय. बापावरनं शिवी असते. सॉरी यार, मला नाही राहायचं. हे खूप झालं माझं ना. आपण तुम्ही अयो मला जाऊ द्या हो, प्लीज. पाया पडतो तुमच्या. डोंट डू दॅट सर. यू आर अवर गेस्ट ऑफ ऑनर सर. एवढा अपमान माझं कधीच झालेलं नाही. तुम्हाला आयुष्यभर सांगतो मी. एव्हरीबडी तर सगळे बसलेले तुमचं खूप मोठं फॅन असत. जसं तुम्ही गावात येणार कळलं म्हटलं सगळे चिठ्ठे टाकले. त्या चिठ्ठ्यामध्ये लिहिलं की यांना सांगा एक जोक आमच्या पुढे सादर करायला. अहो, आता ह्या मूड मध्ये नाही जोक एक होणार. जोक सर. हसलो पंच पडतात सर, यार. कलाकार असं असतं कुठल्याही मूड मध्ये सादर करत. एक जोक प्लीज रिक्वेस्ट अंबल रिक्वेस्ट. ठीक आहे, एकच मी सांगणार आहे पण joke. थँक्यू सो मच सर. एक जोक, एक विनोद छोटासा मी सांगतो. एकदा एक मुलगी पिंट्याला म्हणते. ओ नुरली कन्या एक एक पिंट्या. वाक्य नको, मी अख्खा जोक सांगतो मग तुम्ही सांगा. हो ना? 1.5-2 तास लागतील असं नका करू. ही समजून घ्या मला काय म्हणायचं मग बोला. ओके ओके यू प्लीज कंटिन्यू सर. एकदा एक मुलगी पिंट्याला म्हणते, पिंट्या आई कशी आहे? पिंट्या म्हणतो बरी आहे. पिंट्या ताई कशी आहे? पिंट्या म्हणतो बरी आहे. अरे वा, मग बाबाही बरेच असतील? पिंट्या म्हणतो नाही, बाबा एकच आहेत. ಓದ್ರು ಕನ್ಯಾ ಪಿಂಟ್ಯ ಸೇರಿಂಗ ಪಿಂಟ್ಯ என்னச்சு அம்மா உருந்து பின்ட்டியா சேரிங்க நாளை நல்லா இருக்கேன் அக்கா இருந்த பின்ட்டியா சேரிங்க நாளை நல்லா இருக்கேன் அப்பா நாளை நல்லா இருங்க பின்ட்டியா நல்லா இல்லை அப்பா ஓன்லி சிங்கிள் ஒன் பீஸ். Thank you. ಅಯ್ಯೋ ಅಯ್ಯೋ ಪಾಪ ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಅಯ್ಯೋ ಶೇರ್ ಅಣ್ಣ ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್. ಗುರ್ತು मला मी जोकर पडतो ಅಯ್ಯೋ 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 ರಾಮ ರಾಮ. ऍक्च्युली मी जोक सांगितलं होतं, थोडेसे पैसे मला मिळाले सर. ओरिजिनल जोक माझा होता ना, म्हणजे त्याच्या फक्त तुम्ही ए ट्रान्सलेशन. कसले हावरेट आहे ते. नाही, हावरेटचा प्रश्न ते नाहीये. किती जेलच आहे ते. मेहनतीचा प्रश्न आहे आपला, आपल्या हक्काचं जे असतं ते तुम्ही आपलं. सांगितलं एक लाफ्टर नाही आला, मी सांगितलं त्यांना लगेच सगळ्या लाफ्टर आला. अरे पण थोडे द्या ना पैसे. परफॉर्मन्स काउंट. यायचं जायचं पण फुटबॉल घेऊन जाऊ का नुसतं घरी? उभं राहायचं होम थिएटर नसतं मिळत. सर लेट अस कंटिन्यू सर. ओके सर तुमचं आता पुढचं वाक्य म्हणतोय ते म्हणा आता, सांगा लोकांना. ओके सर. माझं खूप भाग्य आहे की मी या गावात आलो. मी खूप भाग्यवान आहे, मला हा पुरस्कार मिळाला.
ಶಾನಪತಿ ಶನ್ನ ಪ್ರತಾಪಂ ಅಭಿಮಾನ ಪಾಡದಿಲ್ಲ ನಿಗಾರದ ನಿಲ್ಬರ್ಲೆ ಅಭಿಮಾನ ಪಾಡದಿಲ್ಲ ಶನ್ನಿಪತ್ರವೇ ಪೇಶವರ್ಮ ಅಭಿಮಾನ ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಪಬರ್ದಿದೆ ತಪ್ಪಿಮಾನ ತಟ್ಟಗಳೇ ತಟ್ಟಮಳೆ ಅಭಿಮಾನ ಪಾಡದಿಲ್ಲ ನಟ್ಟಗೇಶ್ವರ ನಂದಿಗೇಶ್ವರ ಅಭಿಮಾನ ಪಾಡದಿಲ್ಲ ನಟ್ಟವಾಂಗ ಕುರ್ಲಿ ಹಾಕೊಂಬ ಕರಿವಾಮನ ಪಾಡದಿಲ್ಲ ನಾಹನ ಮಾತ ಉತ್ತ ಮಾತಲ್ಲ ಅಭಿಮಾನ ಪಾಡದಿಲ್ಲ ಅಭಿಮಾನ ಪಾಡದಿಲ್ಲ ಆಗಿದ್ದ ಪೂರ್ಣ ಸರ್ವಯಸ ಅಭಿಮಾನ ಪಾಡದಿಲ್ಲ ಎನ್ನ ಬಚಾವ್ ಎಂದಚ ಉರುಕಲ್ಲ अरे एकच वाक्य बोललो मी एवढं कुठे बोललो मी अमरा अमरा मला फक्त अभिमान होतो एकच वाक्य बोललो सूर्य तारका सूर्य मारका अरे एकच वाक्य मी बोललो अभिमान पाडदिಲ್ಲ आंध्र पुढे अंडे पडतले आंध्र पुढे अयो देव आंध्र पुढे आंध्र पुढे अयो राम पाप सॉरी दोन रुपये करा सॉरी सॉरी see my I am not a mistake दोन रुपये problem ಏನಾಚ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯ ಎಂದ್ರ ಬಲ್ತೆ ಗೊತ್ತಿರತ್ತೆ ಸಿ ಈ ಮಾನಸ ಇವ್ರದಲ್ಲ ಬರ್ತದೆ ಹುಡುದ್ರ ಬರ್ತದೆ ಆಯ ಎಂದ್ರ ಟಾಕ್ जस्ट ಯಾ ಎಂದ್ರ ಬರ್ತದೆ just 2 minutes I will finish अंडर का ನಿಮ್ಮ ಮಾನವ अंडर का ಓರ್ದ್ರೆ just 2 minutes I will अंडर अंडर I will send you behind the bar. अरे पण मी काय केलं काय झालं सर तुम्ही 10 नंतर भाषण केलं म्हणून तुम्हाला बिहाइंड बार टाकत आहात अरे पण मी मगाशीच थांबले तुम्ही अर्धा तास तू बोलवत होतीस ना करा तुम्ही काय अरे, तुम्ही सांगितलं तेच मी बोललो व्हॉट इज माय मिस्टेक अरे पण भाषण ती करत होती ना ए वासाडात चल तुला दाखवतो. अरे कोल्हापुरी बोलतो हिलेरियस एपिक परफॉर्मन्स होता. बघूया हास्य रसिक कशी दाद देतात. प्रसादा तुमच्या दोघांशी मी बोलतोच. मला आधी फक्त असा हात न करता वाक्य म्हणून दाखव नुसतं. कहर परफॉर्मन्स होता. म्हणजे लिखाण, परफॉर्मन्स, टायमिंग काय आणि प्रसाद, गौरव अफलातून सम्या आणि विशाखा कमाल केली असतो आज. कमाल. इतक्या हिलेरियस परफॉर्मन्समध्ये सुद्धा तसूभरही बेरिंग न सोडणं इज नॉट अ जोक. सॅल्यूट आहे तुम्हाला दोघांनाही. काय सम्या कॉन्सेप्ट होती. मला म्हणजे मी बायगड शब्द स्टँडिंग ओवेशन. खूप रेअर स्टँडिंग ओवेशन आहे हे. थँक्यू सई. அக்கா வணக்கம் 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 ஜுஜ்வி கண்டகுளே. फारच भारी. ज्या कॉन्फिडेंटली तू कमाल आहे सर विशाखा. आय डोंट हॅव वर्ड्स. समय यू आर ऑल्सो ऑसम, यू नो दॅट. आणि तुम्ही दोघे एकत्र आलात की हॅवॉक क्रिएट करता. तो आज झालेला आहे. अभिनंदन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. रघु महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, हास्य जत्रेच्या कॅनव्हासवर अफलातून कॉमेडी स्केचेस रंगवणारी अंशुमन अरुणदाची जोडी आज एका गुन्हेगाराचं चित्र काढू पाहतीये. बघूया तिथे काय घडतंय. बघूया या ए स्क्वेअरचा हा अफलातून परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. नमस्कार बाळांनो, मी तुमचा सगळ्यांचा लाडका दादू कॉमेडी स्टार, कॉमेडी थोर समाजसेवक अरुण खैदार. तर बाळांनो, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यातला यो माणूस इकडं पोलीस स्टेशन मध्ये कशाला आलेला आहे तर सांगतोय. काय झालंय, आपलं वेट क्लाउड बँक आहे ना त्याच्यावर दरोडा पडलाय. त्याचा मी एकमेव पुष्कर श्रोत्री साक्षीदार आहे. काय 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 पुष्कर श्रोत्री साक्षीदार आहे मी. म्हणजे अरे ते नाही का, म्हणजे ज्याच्या समोर गुन्हा घडतो, लफरी घडतात, तो डोळ्याने बघतो, जो माणूस असतो तो. तुम्हाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असं म्हणायचंय का?
मग मी काय ऐकलं बोललंय सदाफुली? एक मिनिट, सदाफुली प्राजक्ता नाव आहे माझं. प्राजक्ताचा फुल दगाबाज. हा? प्राजक्ताचा फुल दगाबाज म्हणजे कसं? त्या प्राजक्ताच्या फुलाचं झाडाचं जे मूल असतं का नाही, ते जरी आपल्या कंपाऊंड मध्ये असलं तरी फुलं शेजारच्या कंपाऊंड मध्ये पडतात. एकदम दगाबाज. म्हणजे थोडक्यात काय तर या मी दरोड्याचा साक्षीदार आहे. पोलिसांना आपण मदत केली पाहिजे म्हणून आज मी इकडं आलेलो आहे. तर कोणतरी यारा माणूस येणार आहे ते चोराचं चित्र काढायला. तर बघू काय नाही येतं यारा माणूस. बघूया कोण आहे ते. अंडेकर एक बुर्जीपाव सांगा, जाम भूक लागली हो. हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण अरुण कदम. आपण नाही, मी एकटाच अरुण कदम. नमस्कार. तू कोण आहेस मला काय माहिती नाही. मी अंशुमन विचार हा. आहे, स्केच काढायला आलोय. अच्छा म्हणजे तुम्ही चित्र कारपेंटर आहे. चित्र कारपेंटर? कोण? चित्र कारपेंटर. अरे कोण आहे हा? चित्रकार वेगळा, पेंटर वेगळा आणि कारपेंटर एकदमच वेगळा. सांगतो, हिरो वेगळा, हा. ऍक्टर वेगळा आणि गौरव मोरे एकदमच वेगळा. आला आला आला. अच्छा असं असतं काय? हा. आता म्हणजे लक्षात आलं. तुम्हाला माहिती आहे ना स्कोर कसा आहे हो, तो. हो. आपण काम सुरू करूया. काम करतो. प्लीज प्लीज हा, काम सुरू please, करूया. हा. सांगा मला चेहरा कसा होता सांगा. हे बघा असा होता. हे काय हे काय? तुम्ही बोला ना चेहरा कसा होता. अच्छा अरे कसा होता म्हणजे म्हणजे आकार कसा होता? गोल होता, उभा होता, कसा होता? गोल 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 होता. गोल, ओके. गोल. नाही 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 उभा उभा होता उभा. बर नाही, 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 असं गोल गोल उभा होता. काय ते एकदा कन्फर्म सांगा, गोल की उभा? म्हणजे बघा ना असं गोल उभा होता. अच्छा म्हणजे अंडाकृती होता. ओके. नाही नाही अंडा भुर्जी तर मी खात होतो इराणीच्या समोर बसून. अंडा भुर्जी पाव तिकडे मी खात होतो. ते फालतुगिरी बंद करा. मी विचारलं अंडाकृती होता का, एवढंच विचारलंय की नाही? अच्छा असं आहे म्हणजे काय, होता की नाही? अच्छा. ठीक आहे ओके. अंडाकृती होता. हा, हा. ओके. अरे, हा, हा. जो थांबा, थांबा, आराम- थांबा, 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 2 मिनिट थांबा. थांबा, काढलं. ओके. रंग रंग कसा होता सांगा. हा रंग म्हणजे जांभला होता. असा डार्क जांभला होता. अरे माणसाचा चेहरा जांभळा कसा असेल? अरे वाचारे चेहरा कुठं? त्याचा टी शर्ट जांभला होता असा डार्क. अरे मी पेन्सिलने स्केच काढतोय, मी टी शर्टचा रंग विचारेन का? चेहऱ्याचा रंग मला असं विचारायचंय. चेहरा गोरा होता, काळा होता की गहू वर्णीय होता? गहू वर्णीय. बर. आणि हा. हा त्याच्या मेन मेन म्हणजे त्याच्याबरोबर 2 जे पार्टनर होते ना हा. ते 2 पार्टनर होते. हा. एक तांदूळ वर्णीय आणि दुसरा नाचणीय वर्णीय होता. बँक लुटायला गेले की गिरणी लुटायला गेले होते? काय फालत. आपण एकावरच कॉन्सन्ट्रेट करू. ओके चला मला अजून त्याबद्दल सांगा. हा हा म्हणजे डोळे ना एकदम असे असे बारीक होते. ओके. हा हा नाक 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 असं 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 मोठं नाक होतं. आणि आणि 3 भुया होत्या. 3 भुया होत्या. अगं मस्त. हा 3 भुवया कशा असतील? अरे हाय तुम्हा साऱ्या म्हणजे डोलेच्या वर 2 आणि नाकाच्या खाली 1. कोण आहे हा? कोण आहेस तू? अरे अरे याला मिशी म्हणतात, मिशी मूर्खा. होय काय? हा. मी आपला भुयाच बोलतो. ते कोण आहेस तू? तुझी भाषा सुधारू की चित्र काढू मी? तुम्ही ठरवा. मला वेळ आहे मस्त. आज मी एकदम फ्री आहे आज. नाही पहिलं कठीणच आहे, दुसरंच करतो बरोबर मी. हा अजून सांगा बरोबर. हा म्हणजे ओठ बघा असे गुलाबी ओठ होते. एक मिनिट. असं गुलाबी असे ओठ होते. ओके. हा हा आणि असं चेहरा असा लांब होता. ओके ओके. काय होतंय का तुम्हाला? होतंय काय? सांगतो, सांगतो. हो, पटापट. हे, चित्र कळलं ना? इथे हलतंय माझं चित्र. मला ते आठवते ते सांगतो. हा. म्हणजे दात आहे ना हा. दात असे मोठे होते. ओके ओके. हा मोठे मोठे असे. आणि एक शेपटी होती. एक शेपटी. शेपटी? हे. अरे मग तो माणूस नाही कुत्रा असेल. आणि कुत्रा दरोडा कसा टाकेल मग? कुत्र्याला शेपटी असते. हो. अरे हो का वासरे हो. कुत्र्याला पंख असतात. तो असा उरतो आणि बोलतो असं उरतो. अरे कोण आहे रे हा? अरे ती कोंबडी माकडा ती. हे काय? मुर्गी. अरे तो कुत्रा आहे. कुठल्या संकल्पना घेऊन जन्माला आलायस तू? हा कसा मोठा झालास तू? शाळेत गेला होतास की नाही? हा मग गेलो होतो ना. हा. शाळेत गेलो होतो. आता मला एक सांग, हा. मी शेपटी कुठे काढू? डोक्याला.
कुठे काढू डोक्याला. ही अशी हा सेम टू. मग डुकरा याला वेणी म्हणतात, वेणी. ती शेपटी नाहीये. एक मिनिट म्हणजे दरोडेखोर मुलगी होती. बघू ठीक आहे. करेक्ट, एकदम करेक्ट. क्या बात आहे. थँक्यू सर. पाहिलं हे चित्र मी घेतो, आपण दुसरं काढू. म्हणजे ते परवा माझ्या मेवणीचा वाढदिवस आहे हा. ना, तिला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी हे चित्र मी तुमच्याकडनं काढून घेतलंय बघा. अरे हे चित्र तू मेवणीसाठी काढून घेतलं. मेवणीसाठी मी काय मूर्ख आहे मग काढतोय काय? नालायक. आलं मोठा क्लू मिळालाय. काय तुझ्या मेवणीला मिशी आहे. मेवणीलाच काय, माझ्या बायकोला पण मिशी आहे, एकदम तलवार कटाची. अरे कशाला लोक बाकडीकडे शोधतायत? एलियन इकडेच आहे. काय चाललंय जगामध्ये? काय फालतू माणूस आहे. विचारे हा. हे घ्या गुरुजी भाऊ घ्या. दे. आणि लवकर काढा, तिकडे साहेब भडकले. अरे मी मगाशी सांगायला कधी होणार आहे रेखाचित्र? येस होणार. लवकर काढा. प्लीज ऐका ना हो साहेब, ऐका ना लवकर. मला आवरण सांगा. मला जाम भूक लागली, सकाळून काय खाल्लेलं नाही. एकदा चित्र काढून दिलं ना की टेन्शन राहणार नाही. साहेब जाम चिडलेत. मला काय आठवत नाही, म्हणजे असं मेंदूवर ताण पडलाय माझ्या असं. खरं तर मेंदूवर बॅन पण आणला पाहिजे तुमच्या. कळलं का? वा वा. कळलं का तुम्हाला? प्लीज सांगा ना, इथे मरमर करतोय. मला एकदा चित्र काढू दे, मी गेलो. मला दुसरी काम आहे तो. प्लीज. हां मला बुर्जी खायची आहे. म्हणजे मी त्या दिवशी मी बुर्जी खात होतो ना, जेव्हा दरोडा पडला, तर मी आता भुर्जी खाली तर म्हणजे सगळं आपोआप आठवल. पण बुर्जी खायची आहे. अरे मी सकाळपासून काय खाल्लं नाही रे. अरे मला भूक लागली, मी माझ्यासाठी मागवले रे. हरकत नाही, माझं काय असं काय नाही खाली तर तसं मला काय आठवणार नाही. हा डोकरा खा एकदाचा. मर तिकडे, खा एकदाचा. लवकर सांग मला. वाह, क्या बात आहे. कुठे मागवली ही? पहिली खा आधी, 2 घास खा आधी. किती मागवली? बरी आहे. वाह, एक नंबर. नाही उष्ट आहे, जाऊ दे, तुम्ही नका. वाह, क्या बात आहे, एक नंबर. पाणी देऊ? पाणी थोडस. पी पाणी पी, बुर्जी खा. मर मेला पण लवकर सांग काय ते. मला भूक लागली यार. वाह वाह वाह, क्या बात आहे. बरं वाटलं? हा बरं वाटलं? जाम हा, आता बरं वाटतंय? आता मला सांगा काय काय कसा होतो माणूस? हा म्हणजे तो माणूस आहे ना, तुम्हाला सांगतो ना, म्हणजे मला कायच आठवत नाही. हा म्हणजे ऍक्च्युली ह्या बुर्जीपावची त्याची काही विशेष गरज नव्हती. हा ऍक्च्युली म्हणजे तसं मी आता खाल्लंय ना, मला एक डुलकी मारू थोडस. तुला आठवत नाही? काय आठवत? अरे डुकरा, मला भूक लागलेली आहे तरी माझा बुर्जी पाव तुला दिला आणि दुसरा आता आठवत नाही. गळा दाबून टाकेल. मला बुर्जी पाव मिळाला नाही. एकदा चित्र मला दिसत नाही आहे, सारखे समोर येत आहेत. तू सरळ सांगा ना, मी खून करू नका. सरळ सांग ना यार, कधीपासून फालतूगिरी झाली तुझी. मला असं नाही सांगता येणार. मी चित्र काढतो, मीच कट काढता. तू काढणार? मी काढणार. तुला येतं काढता? अरे वाचरे, लहानपणापासून मला बक्षीस पण भेटतो स्केच मध्ये. बघा झालं? हा झालं झालं चित्र? एकदम. यो माणूस आहे तो. हा गोल, 2 छोटे गोल, हा तो दरोडेखोर आहे. योच आहे तो माणूस दरोडेखोर. हाय हा त्या बापाने असं काढलेला तो दरोडेखोरचं चित्र. हे काय? अरे वाचारे, योच माणूस आहे. अरे कुठे आहेत डोळे? कुठे आहेत तोंड? कुठे आहे नाक? कुठे आहे कान? कुठे आहे त्याचे? अरे वाचारे, कान कसं असणार? त्यांनी हेल्मेट घातलं होतं, तो डोळ्यात दिसणार ना. अरे भिकाऱ्या, मगापासून बोलतोय मी, मारतोय मी. वा 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 वा, ह्यांचा स्केच आणि तुझे केस अफलातून. विचारूया हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा, मला आधी एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की रोहित किंवा संदेश किंवा प्रथमेश या शरीरयष्टीचा हवालदार नसतोच का कधी? सतत आपला हवालदार म्हणलं की हा एंट्री घेतो. हे काय आहे? मला काही कपडे तयार आहेत. कपडे काय? कपडे तयार एक आहेत dialogue होता, एक त्याच्या dialogue. मापाचे. Anyway, पण
कॉन्सेप्ट धमाल होती, मस्त होती कॉन्सेप्ट, आणि त्याचा एंड असा असेल असं वाटलं नव्हतं. काहीतरी विचित्र असेल, पण हा ट्विस्ट धमाल होता. आणि हा गेटअप तुला खूप मस्त दिसतोय अंशू. म्हणजे नॉट ओनली इन द स्केट, पण पुढे तू जाऊन कुठे नाटक करशील किंवा सिनेमा करशील तर हा गेटअप प्लीज वापर, खूप मस्त दिसतोय तुला. मस्त आलं स्केट. थँक्यू. थँक्यू सो मच अरुणदास. तुमच्यामुळे मला प्राजक्ता व्यतिरिक्त सदाफुली हे नाव मिळालं. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, संसारातल्या कटकटींना वैतागून एक सामान्य माणूस गेलाय जंगलात तपश्चर्येला. बघूया त्याला तिथे तरी मनशांती मिळते का. तुमच्या समोर येत आहेत हलगी फेम सातारचा आबा रोहित चव्हाण आणि विनोदाची अफलातून शैली साकारणारा संदेश उपश्याम. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमः. शांती 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 शांती. होय 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 होय. शांती. आय काकी एवढा पत्ता सांगा की मला पत्ता. अरे वत्सा, कोण आहेस तू? आणि आणि ते तुला दिसत नाही का मी तपश्चर्या करतोय ते? शांती. तुम्ही तपश्चर्या करताय बे? याला मला वाटलं स्वतःला एक्सपोज करताय का. एक्सपोज? मग काय तरी काय पेंढऱ्या बिंढऱ्या लावताय मांड्या बिंड्या. अरे 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 ते माझे कपडे आहेत रे, कपडे. कपडे हे असले कपडे होईल. अरे काय झालं, मी इमर्जन्सी लेवलवर मी संन्यास घ्यायचं ठरवलं. मग मी इमर्जन्सी लेवलवर कपडे भाड्याने मिळतात ना त्याच्याकडे गेलो. त्याच्याकडे कपडेच नव्हते. मग जे कपडे आहेत ते मी इमर्जन्सी लेवलवर घेतले आणि संन्यासाचा फील येण्यासाठी हे हे दाढी मिशा मेकअप बिपअप लावून घेतलं. आणि डायरेक्ट इमर्जन्सी लेवलवर इथं मी तपश्चर्या करायला आलोय. अरे तू इथे कशासाठी आलायस? काय हवंय तुला? ध्यानातच गेलं. मला हे पत्ता सांगा की. पत्ता नाही. सनराईज विला चाळ, ब्ल्यू हेवन अपार्टमेंट, मॅथ्यू रोड. पत्ता सांगा की मला. हा पत्ता तुला इथे इथे हवाय? अहो तेच आहो, जरा चुकलोय हो मी. अरे तू जरा नाही रे, पूर्ण चुकलाय. जरा चुकणं म्हणजे बाजूच्या गल्लीत जाऊन पत्ता विचारणं असं ह्याला म्हणतात जरा चुकणं. तू तो अख्खा भूगोल बदललायस. भूगोल. सांगा की. अहो काय झालं माहिती काही पत्ता हुडकत हुडकत असं चालत चालत जंगलात कधी आलो तेच कळलं नाही मला. म्हणजे हे सनराईज विला इथं असं जवळपास कुठंच नाही का? सनराईज बोला इथं कुठंच नाही. तो तुला तेव्हाच मिळेल जेव्हा ह्या जंगलावर एखाद्या बिल्डरचा डोळा पडेल. आणि तेव्हाच तुला इथे सनराईज विला सापडेल. शांती शांती. बरं मी आता काय करतोय, जरा आता ऊन पण लय वाढलंय. मग जरा बसतो इथं सावलीला. हं? हे बघ तुला काय करायचं ते कर, पण मला डिस्टर्ब करू नकोस रे. ऊन खाली झालं का नाही मग जातो माझं मी आपलं निघून. शांती. कोरड पण पडल्या घशाला, भुका पण लागल्या त्या रावलंय. होय 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 होय. ए बुवा, होय. इथं चूल बिल आहे का तुमची? चूल? हं? चूल? माझ्यासाठी जरा भात शिजवाय ठेवा की जरा. तुला भात पाहिजे इथं? आणि मस्तपैकी अशी झणझणीत असं काळ्या वाटाण्याची उसळ पण बनवा. काळा वाटाणा तुला इथं जंगलात हवाय? हे काय घेऊन फिरताय की तुम्ही? हे काय? अरे अरे माझी माळ तोडलीस, माझी माझी माळ तोडलीस. माळ होती वही. मी म्हणलं काळा वाटाणा घेऊन फिरताय का? अरे काळं वाटण आहे का? अरे माझी भाड्याने आणलेली माळ आहे रे ती. असू द्या आता, चिडू नका आता. कुठल्या जरा आपण काय करणार नाही का? असू द्या, भाड्याची तर होती ती. अरे भाड्याची होती म्हणून काय तोडायची का रे? तोडायची का रे? अरे अरे मी खूप त्रासात आहे रे, खूप त्रासात आहे मी.
अरे खूप टेन्शन आहे मला. अरे माझी आई बहीण बायको प्रचंड छळतात रे. माझी सासू मेवणा मेवणी प्रचंड त्रास देतात. आणि सासरा ते कंपनी देतात. अरे भारी आहे बघ. भारी आहे काय भारी आहे. अरे हे एवढेच नाहीत, माझ्या ऑफिसमधले येताना जाताना मला टोमणे मारत असतात. माझे नातेवाईक मला सतत टोमणे मारत असतात. अरे मला त्रास होतो रे, त्रास होतोय. या त्रासात मला मुक्त व्हायचंय. त्याच्यासाठी अंतिम सत्य संन्यास, मला ईश्वराच्या दरबारात तल्लीन व्हायचंय. त्यामुळे तू इथून जा आणि मला आता तपश्चर्या करू दे. ऊन किती पडलंय, बसतो ऊन खाली आहे जातो की शांती 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 शांती. होय 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 हे असं तुम्ही असं एका पायावर असं उभं राहिल्यावर असं हालत नाही का अजिबात? अरे अजिबात हलत नाही. अरे गेले 4-5 दिवस प्रॅक्टिस करतोय, फुल प्रॅक्टिस केली. मी अजिबात हलूच शकत नाही. अरे राहा राहा तसं तुम्हाला राहा, हालू नका अजिबात. शांती शांती लंगोट कुठं गेला माझा? अरे अरे काय करतोस तू? हालू नका, अरे काय चाललंय तुझं? हालू नका की तुम्ही. अरे मी कपडे सुकत घालण्याचा दांडा वाटलो का रे तुला? काय राव असं कुठं असतंय काय? तुम्ही म्हणलं हालणार नाही हालणार नाही. काय झालं तुम्ही काय, पाण्याची बाटली पिशवीत सांडली, सगळी कपडे ओली झाली. आता खाली जर वाळ टाकली तर खराब होतील की नाही? आता तुम्ही हालणार नाही म्हणलं इथं वाळून घ्यावी. अरे तुला काय करायचं ते तू कर ना रे. मर ना जाऊन. मला माझी तपश्चर्या करू देत रे, मला माझी तपश्चर्या करू देत. अरे माझ्या तपश्चर्यात का विघ्न आणतोस तू? याला विघ्नवरनं आठवलं. होय 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 होय. ए बा, होय. ते आता तुम्ही आता तपश्चर्याला उभं राहिलाय ना, मग ते असं तपश्चर्या भंग करायला वरनं आले होते. कोण? मेनका आली होती का वरनं? नेमकं नाही, पण तू नेमका आलायस. अरे अरे आता हे बघ, आता कोणी आलं ना, मेनका येऊ देत नाही तर रंभा येऊ देत, मी माझी तपश्चर्या भंग होऊ देणार नाही. शांती शांती चांगलं जिद्दीला पेटलंय. शांती होय 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 होय. शांती 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 होय 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 होय. शांती अजिबात हालायच मागं ना, भंगच होईना झालं तपश्चर्या. बाबा निघाला डोल का ना? जरा चोळ भरून कांदा फऊ खाऊन घेऊन वाजव एकदा झणझणीत. अरे कसला नका तपश्चर्या करतोय? अरे का मला त्रास देतोस तू का? पण तुझी तपश्चर्या मोडली का नाही? अरे मोडलीस रे बाबा, मोडलीस तू माझी तपश्चर्या मोडलीस. ह्या मेनकेनं तुझी तपश्चर्या मोडली. अरे तू मेनका नाही मनुकायस, मनुका काळात सुकलेला. अरे तुला स्वतःला मेनका म्हणून घ्यायला तुला लाज नाही का रे वाटत? अरे कसा माणूस आहेस तू, निर्लज्ज रे. अरे अरे मी गेले 4 दिवस हाच त्रास भोगतोय रे. अरे भल्या पहाटे परवाच्या दिवशी गेलो होतो शेतामध्ये, तिकडे जाऊन बसलो तर तिथे सशाने माझं कमंडलच पाडलं. सगळं पाणी वाया गेलं रे. तिकडून आलो इथे आलो तर एक हरणाचं पिल्लू मला नुसतं ठुश्या मारत होतं, नुसतं ठुश्या मारत होतं. अरे कुठे कुठे चाटून गेले तुला सांगूच शकत नाही रे. अरे रात्रीच्या वेळी परत तपश्चर्याला बसलो तर तिकडून समोरून वाघ आला म्हणून मी झाडावर चढून बसलो रे. 2 दिवस झाडावर होतो, म्हटलं आपला जीव वाचलेला बरा. तर वरून झाडावरून माकडाने मला टपाटप 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 टपल्यावरून हैराण केलं रे.
अरे हा एवढा त्रास कमी त्यात तू मोठा त्रास आलास. अरे असं का करतोय मला एवढंच कळलंय की आयुष्यात माझ्या नशिबात त्रासच आहे. अरे ह्या त्रासापेक्षा मला घरचा त्रास परवडला रे, घरचा त्रास परवडला. हॅलो बायको, मी 2 तासात येतोय ग, मस्तपैकी आमरस पुरी करून ठेव, आलोच मी. अरे दंडकमंडलू नाही रे, कमंडलू. अरे भाडं आणलेलं आहे, भाडं परत द्यावं लागेल त्याला. हॅलो, हा सोनंदी. हा तुझा भाऊजी गेलाय बघ घरी आता. हा तू लय वाटवाट करत होती ना, माझा भाऊजी तर पछाऱ्यात गेलाय, मी लय दुःखात आहे, तुझ्यावर लगीन करू शकत नाही. आता पाठवला ह्याला घरी, आता माझ्यावर लगीन करशील ना.